शांतिनिकेतनमध्ये आहे आणि शांतिनिकेतनमध्ये थोडासा वेळ होता म्हणून आम्ही तर कला विश्वाचा जो प्रिमायसेस आहे याच्यामध्ये फिरायला आलो होतो आणि आपल्याला जवाहर सर भेटलेत. तर इथला जो परिसर आहे किंवा जे काही इथले जे काही कलेच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी असतील तर सरांच्याबद्दल जरा थोडंसं आपण किंवा सरांच्याकडनं जाणून घेऊया. हे सर आपलं इथं काय काय चालतंय थोडंसं आम्हाला जरा सांगू शकता? जो हा कॅम्पस आहे जवळपास 40 एकराचा कॅम्पस आहे. या कॅम्पसमध्ये वेगवेगळे हायस्कूल म्हणजे ज्युनियर KG पासून ते ज्युनियर कॉलेजपर्यंत आणि सिनियर कॉलेजचे पण या ठिकाणी. तर या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कला विश्व महाविद्यालय आहे या कॉलेजला जवळपास 55 वर्षे होत आहे झालेली आहेत आता. तर या कॅम्पसचं वैशिष्ट्य काय की या ठिकाणी असणारे आमचे जे काही संस्थेचे संस्थापक प्राचार्य P.V. पाटील साहेब, तर ते P.V. पाटील साहेबांची जी संकल्पना होती की लोककलेतून जी काही निर्मिती होती ती निर्मिती या ह्याच्यातून सगळ्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम होतं. कारण साहेबांनी सुद्धा जे की लोककलेतूनच संस्थेची निर्मिती केली आणि या संस्थेच्या निर्मितीसाठी लोककलेचा फार मोठं योगदान लाभलेलं आहे. आणि त्यावेळेच्या वेळेपासून साहेबांनी जे ह्या लोककला आहे आणि त्याचबरोबर इथं असणारं जे कल्चर आहे ते कल्चर जतन करण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. त्याच माध्यमातून कला विश्वसुद्धा तशाच पद्धतीने एक वेगळ्या स्वरूपात मांडणी करता येते. साधारणपणे 1968ची या कलाविश्वची स्थापना आहे. त्यावेळीपासून या कलाक्षेत्रामध्ये देशभरामध्ये अनेक ठिकाणी आपल्या कला महाविद्यालयाचे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी आज पाहायला मिळतात. मोठमोठ्या आर्ट स्कूलवरती प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आर्टिस्ट म्हणून नावारूप आलेलं आहे. याच कला महाविद्यालयाचे असणारे जे शिल्पकार असतील, चित्रकार असतील, सुरेंद्र जगताप असतील किंवा त्याचबरोबर चंद्रजी यादव सर असतील, तडसरकर असतील, असे अनेक आहेत. शिवा संपगावकर म्हणून आहे मिरजचे, ते ग्लास डिझायनिंगमध्ये काम करतात. शिवानंद खनोरे जे ॲनिमेशनचे जे आज इन्स्टिट्यूट चालवतात त्या 10 इन्स्टिट्यूटमध्ये भारतातले ज्या 10 इन्स्टिट्यूट आहेत ॲनिमेशनचे त्याच्यातला HOD म्हणून तो काम करतो. आज असे असंख्य विद्यार्थी आहेत की जे ॲनिमेशन क्षेत्रामध्ये काम करतात, फिल्म प्रोड्युसर म्हणून काम करतात, शिल्पकलेमध्ये काम करतात, चित्रकलेमध्ये काम करतात. असे अनेक विद्यार्थी आहेत की जे सक्षम आहेत. आज ज्या रंगावली बघता तुम्ही तर त्यामध्ये सुद्धा निष्णात असणारे जे काम करणारे जे विद्यार्थी आहेत हे या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. आणि त्यामुळे या महाविद्यालयाचा जो असणारा एकूणच हे बघितला तर अतिशय वेगळ्या धर्तीवरचं काम करणारं हे महाविद्यालय. आता या डिजिटल युगामध्ये आता जे डिजिटलायझेशन झाले आणि एवढा मल्टीमीडिया एवढा पुढे गेला आहे, तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आत्ता या कलेकडे बघताना तुम्हाला काय आम्हाला सुचवा असं वाटतंय? डिजिटल मीडिया या अगोदर पण आला, आता पण येत राहिला आहे. आता AI सारखं आधुनिक टेक्निक आले, पण ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून आज या कलाक्षेत्रामध्ये अनेक पद्धतीने विद्यार्थी आमचे सक्रिय झालेले आहेत. ज्यावेळी एखादं पोर्ट्रेट करायचं असं लाईव्ह पोर्ट्रेट करणं आणि AI करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. कारण जेव्हा आपण एखादी लाईव्ह पेंटिंग करतो तर ते पेंटिंग करत असताना त्याच्यामध्ये समोर बसलेलं जे मॉडेल आहे ते मॉडेल करत असताना त्या मॉडेलचे भाव, त्याचबरोबर त्याच्यात असणारे जे रंग आणि जे नैसर्गिक सोर्स ऑफ लाईट जो असतो तो लाईट पकडणं, ही जी स्वतःची ओन क्रिएटिव्हिटी आहे त्याच्यामध्ये स्वतःची कला अभिव्यक्ती जी आहे ती अभिव्यक्ती त्या चित्रातून तो मांडू शकतो. आणि याचं क्रिएशन त्याच्या मूलभूत अंगामध्ये असतं. AI कधी करेल जेव्हा आपण त्याचं त्या तंत्रज्ञानाला अपलोड करू की जे अशा पद्धतीनं आहे मग ते काम करणार. आणि AI करणारा सुद्धा हा सुद्धा आर्टिस्टच आहे. कारण किती जरी झालं लाईव्ह काम बघणं आणि AI करणं ह्याच्यामध्ये बरीचशी दुरी आहे. फक्त काय माध्यम बदललं, पटकन तुम्हाला AIच्या माध्यमातून तुम्हाला मिळालं, पण हे जे आहे हे चिरकाल राहणार आहे आणि एक वेगळी अनुभूती घेणार. AI हे कम्प्युटर माध्यमातून येणार, तिथं प्रत्यक्ष अनुभूती नाही, मॉडेल प्रत्यक्ष नाही नसलं, नुसता फोटो दिला तरी देखील त्याच्यावरून ते करणार आहे. पण इथं ते नाही, इथं तुम्हाला प्रत्यक्ष मॉडेलवरनं काम करायचं. आता कला आणि जीवन ह्या दोन गोष्टींचं जर थोडंसं कोरिलेशन बघायचं म्हटलं तर तुम्ही त्याकडे कसं बघताय? प्रत्येकाच्या जीवनामध्ये कला ही अतिशय महत्त्वाची आहे. आज अर्थार्जन करणारा वेगळा भाग आहे आणि जीवनाकडे बघत असताना कला जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जेवढे आनंदी असता, भले एकाकडे काही जणांच्याकडे जर अर्थार्जन चांगलं असलं तर त्यांच्याकडे कला असेलच असेल. आणि जेव्हा आपण एखादी कला बघतो किंवा एखादी कला सादर करतो त्यावेळी कला सादर करत असताना किंवा त्या कलेची अनुभूती घेत असताना जो आनंद मिळतो, जे समाधान मिळतं ते तुमच्या इकॉनॉमीमध्ये नाही. इकॉनॉमी ही जीवनाच्या अनेक गरजा भागवण्यासाठी आहे, त्या वेगवेगळ्या स्तरावर राहतात. कला ही तुम्हाला स्वतःला आनंदित करणार आहे. म्हणून कला ही सर्वश्रेष्ठ का मानली गेली की
पैशापेक्षाही श्रेष्ठ कला. तुम्ही फक्त एक चित्र विकत घेऊ शकाल, त्याच्या भावना विकत नाही घेऊ शकणार. आणि कला ही भावनेशी अटीत असते, भावनाशील असते, आणि जी भावना शून्य असते ती कला नसते. तर आमच्यासारखे नवखी लोक ज्यावेळेला एखादं पेंटिंग बघतात किंवा एखादा शिल्प बघतात, तर आम्ही सुरुवातीचा एक बिगिनर म्हणून आम्ही त्या चित्रामध्ये काय शोधायला पाहिजे किंवा काय बघायला पाहिजे? जेव्हा एखादं पेंटिंग बघतो किंवा एखादं पेंटिंग बघत असताना समजा एखादं फॉर एक्झाम्पल एखादं पोर्ट्रेट बघत असतो, तर त्या व्यक्तीचं असणारे जे भाव आहेत किंवा त्या व्यक्तीकडे बघितल्याने जी फिलिंग आहे की ज्यावेळी आपण त्याकडे बघतो त्यावेळी त्यातला जो लाईव्हनेस आहे, रंगातले असणारे जे भाव आहेत, रंगातले वेगवेगळे भाव असतात आणि त्या व्यक्तीच्या कॅरेक्टरमध्ये असणारा एक लूक असतो, ते बघणं हे कलारसिक म्हणून त्यातली सौंदर्यता जी बघितली जाते. आणि कलारसिकाने त्यातली सौंदर्यात्मकता बघावी, त्यातला आशय बघावा. हळूहळू नवख्या लोकांना पटकन कला समजेल असं नाही, कारण कलेमध्ये सुद्धा आता अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह आणि नॉन रिप्रेझेंटेटिव्ह, ज्याला मॉडर्न आर्ट म्हणतो, आणि एक वास्तवदर्शी चित्रण म्हणतो, कंटेम्पररी आर्ट. तर ह्या तिन्हीची सांगड घालत असताना जे मॉडर्न आर्ट जे आहे ही तुम्हाला रंगांचे प्रतिकात्मक भाव जे आहे, त्यातला आशय आहे, जे गुढत्व आहे, ते त्याच्यामध्ये डेप्थनं दाखवलेलं असतं. रंगातून आनंद शोधायचा असतो. जसं की आपण एखाद्या निसर्गाच्या ह्याच्या ठिकाणी सूर्यास्ताच्या वेळी गेलो, आपण सनसेट बघायला गेलो, की आपण काय बघतो की ढगातल्या ज्या हालचाली आहेत किंवा त्यातली जे मुवमेंट आहेत, मॉडर्न आर्ट ही सुद्धा निसर्गाचंच एक आहे. निसर्गच आपल्याला बरंच काही देत असतो, रोज निसर्ग बदलत असतो आणि त्या निसर्गाच्याच घटकातून आपण आनंद शोधतो. निसर्गाकडून प्रेरित होऊन आपण ते जे आपण ऑब्झर्व केलं ते आपल्याला इथं मांडायचं आहे. आणि सर आता नवीन पिढीसाठी किंवा आता ज्या लोकांना कलेमध्ये आवड आहे, जी लोक आता 10वीपर्यंत शिक्षण घेतात किंवा आता एज्युकेशन फील्डमध्ये आहेत, आणि तर त्यांना इकडं जर ॲडमिशन वगैरे घ्यायचं असेल तर त्यांना काय प्रोसिजर आहे किंवा किती क्वालिफिकेशन वगैरे काय आहे? आता काय झालं की पूर्वी डिप्लोमा हा 4 वर्षाचा आहे, आता नवीन अभ्यासक्रम बदललेला आहे. या अभ्यासक्रमामध्ये 10वी नंतर 3 वर्षे हा डिप्लोमा झाला. जे विद्यार्थ्यांची 2 वर्षे वाचली, जरी वाचलेली असली तर त्यांचा रियाज हा मात्र तितकाच. कारण हे क्षेत्र असं आहे की या क्षेत्राकडे 10वी नंतर ॲडमिशन घेत असताना तुम्हाला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा असणं आवश्यक असते. ती जर असेल तर तुम्हाला अधिक चांगलं असेल. ज्या विद्यार्थ्यांना कलेची आवड आहे, जो कला रसिक आहे, त्याला इकडे प्रवेश घेताना सुद्धा 10वी आणि 12वी अशी 2 हे आहेत. याच्यामध्ये पेंटिंग आणि ATD आणि शिल्पकला असे 3 विभाग आहेत. तर या तिन्ही विभागामध्ये प्रवेश घेताना 10वी नंतर ते विद्यार्थी इकडे सहभाग घेऊ शकतात किंवा प्रवेश घेऊ शकतात. नवीन अभ्यासक्रमामध्ये जे आता आलेलं आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला सगळ्या दृष्टीने त्यांनी विचार केलेला आहे. मी तो विद्यार्थी शिल्पकलेचा असेल, इंडस्ट्रियल लाईनचं डिझाईन असेल, पर्स्पेक्टिव्ह असेल, जे की आज आर्किटेक्चरला लागतं, अशा अनेक अँगलनं विचार करून हा नवीन सिलेबस तयार केला आहे. त्याच्यामध्ये मातीकामसुद्धा त्यांना दिलेलं आहे, ज्याला आपण मायनर प्रोजेक्ट म्हणतो, ज्याला मिनी प्रोजेक्ट ज्याला असतात, ते प्रोजेक्टसुद्धा हा सब्जेक्टमध्ये घातलेला आहे. एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला नुसतं चौकटीच्या आत बसून अभ्यास करायचा नाही, मला चौकटीच्या बाहेर पण अभ्यास करावा लागतो, तर तो एखादा विषय घेऊन तो स्वतःच्या ह्यानं एखाद्या मंदिराचा असेल किंवा एखाद्या हिस्टॉरिकल इमारतीचं असेल, त्याचासुद्धा तो स्टडी करून त्याच्यावरती सुद्धा तो प्रोजेक्ट करू शकतो आणि त्याचा तो अभ्यास करू शकतो. म्हणजे तो आर्किटेक्चरचा आपण तो अभ्यास करू शकतो. अशा पद्धतीने विविध अंगानं परिपक्व असलेला हा अभ्यासक्रम नवीन अभ्यासक्रमामध्ये आता ॲडिशनल केलेला आहे. याला इंडस्ट्रीज लाईनमध्ये सुद्धा जॉब सॅटिस्फाय केलेला आहे त्यांनी. म्हणजे फर्स्ट इयरचा विद्यार्थी जरी असला आणि त्याला वाटलं की मला आता सेकंड इयरमध्येपर्यंत मी काम केलं, मी सेकंड इयरनंतर मी थांबलो आणि त्याला असं वाटलं की मला दुसरीकडे ॲडमिशन घ्यायचं, तर त्याला तिथूनसुद्धा दुसरीकडे ॲडमिशन घेता येतं आणि तो चांगल्या पद्धतीने ह्या कला क्षेत्रात काम करू शकतो. धन्यवाद सर, खूप वेळ दिला आपण, आभार आहे. आणि जी मुलं आता ज्यांना कलेची आवड आहे, आणि कलेची आवड मला वाटतं ज्या विचारानं समृद्ध लोक आहेत त्यांनाच कलेची आवड लवकर लागते, आणि त्यांचे विचार हे ह्या पोर्ट्रेट स्वरूपात किंवा शिल्पकलेच्या स्वरूपात किंवा आणि कोणत्या वेगळ्या कलेच्या स्वरूपात ते प्रदर्शित करण्याची एक चांगली संधी आहे. आणि धन्यवाद सर, खूप चांगली माहिती आम्हाला दिली.